गाईज वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. चला आज स्टार्ट करूया चेस्ट वर्कआउट. आजच्या सेशनमध्ये आपण थोडा नीट वर्कआउट करूया, तर काल आपण मसाज केले. दर संडेला जो आपला वीक डे असतो त्याच्यामध्ये तुम्हाला बॉडीला थोडासा मसाज गरजेचे असते. पहिलाच आपण सेट घेतला इन्क्लाइन बेंच प्रेस युझिंग स्मिथ मशीन, आणि याला लगेच आपण अल्टरनेट सेट घेतला फ्लाय मशीन. याच्यामध्ये पण फ्लाय मशीनमध्ये तुम्हाला लोअर बॅक बॅक पाठीमागे टेकवायचे आणि चेस्ट वरती घेऊन तुम्हाला सेट परफॉर्म करायचं आहे. हा सेम सेट तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दाखवला होता, पण हा आपण लास्टला घेतला. आज आपण हा फर्स्ट घेतला. आणि आज रिझन होता फर्स्ट घेण्याचा, कारण जो इन्क्लाइन बेंच जिथं आहे तो आमच्या जिममध्ये एकच आहे, त्यामुळे वेटिंगला पण पोरं चिकाजण होती. त्यामुळे बोललो पहिले इन्क्लाइनचे जेवढे सेट आहेत ते कम्प्लीट करून घेऊ, नंतर बोललो मग आपण बाकी सेट घेऊ. आणि आपण पण मोकळ्या बाकीच्या पण सेट मारायला थांबवलं नव्हतं, त्यामुळे आम्ही इन्क्लाइन बेंच प्रेस पहिला घेतला आणि त्यालाच आपण इन्क्लाइन फ्लाय मशीन घेतली. असं सेट परफॉर्म करायचा आहे तर तुम्ही चेक करून घ्या. आणि एक लक्षात ठेवा, चेस्ट जेव्हा मारतो आपण कुठलाही सेट घ्यायचा असता, त्यामुळे तुम्हाला एल्बो तुम्हाला आतमध्ये ठेवायचं. एल्बो तुमचा बाहेर येतोय तर तुमच्या शोल्डरवरती प्रेशर येते. आणि दुसरी एक गोष्ट, एक जेव्हा प्रेसचा सेट मारतो तुम्ही चेस्ट प्रेसचा, त्या टायमाला पूर्णपणे वरती तुम्ही हात नेऊ नका. डंबेल असो नंतर वाढतो, कारण पूर्ण वरती गेला तुमचे सेकंडरी मसल्स जे आहेत शोल्डर आणि ट्रायसेप, त्याच्यावरती तुमच्या जास्त प्रमाणात प्रेशर येणार कम्पेअर टू चेस्ट. तुम्हाला ओव्हरऑल पूर्णपणे जर 90% चेस्टवरती प्रेशर घ्यायचं असेल तर तुम्ही जेवढा हाफ सेट माराल तेवढं चांगलं. पूर्ण हाफ ठेवायचं, पण बऱ्यापैकी हाफ सेट नाही करा. तुम्ही चेक करता पूर्ण आम्ही वरती जात नाही, त्यानंतर ते शोल्डर आणि ट्रायसेपवरती प्रेशर येत नाही, पूर्णपणे चेस्टवरती प्रेशर येते. आणि एक लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा डंबेल किंवा बार्बल रोड मारता त्या तुम्हाला वेट तुम्हाला जास्त मारायचं. इथं वेट जास्त मारायचं आहे आणि त्याला जो अल्टरनेट सेट असणार आहे त्याला लाईट वेट घेऊन परफॉर्म करायचं आहे. जर तुम्ही इथे हेवी घेतलात आणि तिथे लाईट घेतलात तर तुम्हाला वेट जाणार नाही, पहिली गोष्ट. तरी मी सकाळी आल्यावर घेतली इकडे म्हणजे संध्याकाळची एक वाक्य ठेव, वेट असं आहे मस्त इथे एकदम सेट नको जाईल. चालेल तुम्हाला या व्हेरियंटचा तर आपण सेकंड व्हेरियंट घेतला इन्क्लाइन बेंच प्रेस युझिंग डंबेल. यामुळे पण तुम्हाला हेवी घ्यायचं आहे आणि एल्बो आत ठेवायचे आहेत, आणि जेवढा खाली आणते ना चेस्टला तेवढा खाली डंबेल आणायचा आहे, ज्याने की तुमचा चेस्टवरती स्ट्रेच जास्त प्रमाणात होतो. आणि याला लगेच आपण अल्टरनेट घेणार आहोत इन्क्लाइन पुशअप्स. इन्क्लाइन पुशअप्समध्ये पण तुम्ही एक लक्षात ठेवा, पोरं एक चुकी करतात की जो म्हणजे आपण सेट मारतो त्या टायमाला तुमचा जो बार्बल रॉड आहे तो अपर चेस्टला, आणि अपर चेस्टला आणला तुमचा की तुमच्या चेस्टवरती प्रेशर नाही तर तुमच्या शोल्डरवरती प्रेशर. म्हणून एक ट्राय करा की लोअर चेस्टच्या थोडं वरती म्हणजे आपलं हँड पोझिशन आली पाहिजे आणि परफॉर्म करायचा आहे, आणि पूर्णपणे तुमचा जो ग्लूट्स आहे तो पूर्ण वरती ठेवायचा आहे. आणि काहींचे ग्लूट्स जातात खाली आणि फक्त ग्लूट्स टेकवर वरती येतात, असं नाही. ग्लूट्स वरती यायला पाहिजे आणि चेस्ट टेकून वरती यायला पाहिजे, समजलं?
ये फटाफट. आज का भाई बस यांनी बोलते. बक्षुदी केली नाही. आज सगळे सिरियस वर्कआउट करत आहेत. आता रोशन दरवीची रड्या बघ, रड्या बघ. असते. आज जेवढा पण काय बोललो नाही, हा सेट मारत ते सेट मारत नाही, त्यांनी पण सगळे सेट मारते. आणि लक्षात ठेवा, डंबेलला पण आपण हेवी सेट प्रत्येक व्हेरियंटमध्ये 3-3 सेट आहेत आणि प्रत्येक सेटला अल्टरनेट सेट आहे. नाही तर काही जण कन्फ्यूज होतात व्हेरियंट आणि सेटमध्ये. व्हेरियंट्समध्ये आपण जो मारतो इन्क्लाइन डिक्लाइन वगैरे त्याला व्हेरियंट्स म्हणतात. त्याच्या आतमध्ये जे आपण वेट चेंज करतो ते सेट असतात. त्यामुळे या व्हेरियंटमध्ये आपण टोटल 3 सेट मारतो. तर मागच्या व्हेरियंटमध्ये पण टोटल 3 सेट मारतो. इन्क्लाइन स्टेज आपण डिक्लाइन स्टेज म्हणजे लोअर चेस्टवरती गेलो. त्याला आपण पहिला सेट घेतला. आपला थर्ड व्हेरियंट आहे हा डिक्लाइन चेस्ट प्रेस युजिंग बाल्बर रॉड. त्याच्यामुळे पण आपल्याला 3 सेट मारायचे आहेत आणि याला अल्टरनेट आपल्याला लोअर चेस्ट फ्लाय मारायचा आहे. तो पण मशीनवरती. तुम्ही तो सेम सेट डंबेलवरती मारू शकता. तर तुमची तर मशीन नसेल तर आम्ही मशीन आहे म्हणून आम्ही मशीनवरती परफॉर्म केला. थोडा मशीनवरती कॉन्सन्ट्रेट जास्त आहे तो म्हणून मशीनवरती मारला. तुम्ही पोझिशन चेक करता, थोडा पुढे येऊन मारत आहे याने की तुमच्या लोअर चेस्टवरती प्रेशर येईल. आणि हां, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, दिवसाला एकच मसल ट्रेन करा. तुम्ही बोलाल मी मल्टिपल मसल ट्रेन करेन, त्याचा काही फायदा नाही. हां, तुम्ही जर स्टेरॉइडवरती असाल किंवा तुम्ही काय एकदम ॲडव्हान्समध्ये असाल तर तुम्ही मल्टी मसल ट्रेन करू शकता, पण तुमची रिकव्हरी फास्ट असते. ज्या टायमाला तुम्ही नॅचरल बिल्ड करता मसलला त्या टायमाला तुम्हाला सिंगल मसलच ट्रेन करणं आहे. आणि एक लक्षात ठेवा, सिंगल मसलमध्ये तुमचे जेव्हा मल्टिपल सेट आहेत मल्टिपल व्हेरियंट माराल तेव्हा तुमचा पंप चांगल्या प्रमाणात येईल आणि मसल हिट येईल. आणि तो जो मसल हिट झालेला असतो तो रिकवर व्हायला तुम्हाला 7 दिवस जातातच जातात. तर तुम्ही 2 ते 3 सेट माराल आणि लगेच बोलाल मी याला ट्रायसेपचे सेट मारतो, तर ते तुमचे लगेच रिकवर होणार. आणि ते रिकवर झालेले तुम्हाला परत तेवढ्या टायमावर तुमचा पुढचा सेट येणार पण नाही. आणि आज मारलात तुम्ही 3 सेट मारले, तुमचा रिकवर झाला 2 दिवसामध्ये, तिसऱ्या दिवशी तुमचं सेट येणार नाही. त्यामुळे तुम्ही ट्राय करा की दिवसाला एकच मसल ट्रेन करा, पण प्रॉपर ट्रेन करा. धाव दौड़ 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 चल के नहीं जाएगा दौड़ने का. चल बादशाह चल पुढं पुढं लोअरची फाटली पाहिजे. ये आपली वीक साईडची लोअरची आहे. ये पुढं बादशाह हात बघ एल्बो चल कितीला गेलो मॅसेज टाकला तरी बघ
त्यानंतर फोर्थ व्हेरियंट घेतला आपण अप डाऊन चेस्ट प्रेस युझिंग फंक्शन ट्रेनर. अप डाऊन चेस्ट प्रेस आपला हा सेट लोअर चेस्टसाठी आहे. याच्यामध्ये तुम्ही एक ट्राय करायचं आहे एल्बो जेवढं आतमध्ये ठेवायचं आहे आणि हात जेवढं आपल्या बॉडीला लागून पाठच्या साईडला न्यायचं आहे तेव्हा ट्राय करायचं आहे. हा सेट आम्ही याच्याने ट्राय करतो पण शोल्डरवरती आपण जेव्हा परफॉर्म करतो सेट तेव्हा आपला शोल्डरला बेंचवरती परफॉर्म करतो तेव्हा आपल्या शोल्डरला इंजुरी येऊ शकत असते. आणि याला लगेच अल्टरनेटिव्ह घेता आपला डिक्लाइन पुशअप. डिक्लाइन पुशअपमध्ये आपल्याला पाय आपले पूर्णपणे वर ठेवायचे आणि परफॉर्म करायचे. आणि एक लक्षात ठेवा सगळे बोलाल आम्ही तो वेगळा सेट मारतो प्रेशर चांगला येतो. तुम्ही जो सेट मारता तो फ्लाय असतो. फ्लाय सेट वेगळा आहे आणि हा प्रेससाठी आहे. प्रेससाठी तुमचा जेवढा हात क्लोज राहील आणि एल्बो आत राहतील तेवढं चांगलं आहे. फ्लायला तुम्हाला एल्बो बाहेर ठेवायचे आहेत आणि फ्लायच्या व्हेरियंटमध्ये परफॉर्म करायचं आहे. हा सेट आपल्या प्रेससाठी आहे. त्यामुळे चेस्ट प्रेससाठी तुम्हाला जेवढा हात क्लोज आणता येतील तेवढा हात क्लोज आणायचे आहेत आणि एल्बो आत ठेवायचे आहेत. सोमीला फोरम केला पुढचा व्हेरियंट घेतला आपण फ्लॅट बेंच साईड प्रेस. साईड प्रेस याच्यासाठी मारलेला आहे. या साईड प्रेससाठी प्रत्येक जिममध्ये एक मशीन असते. त्या मशीनमध्ये सगळे परफॉर्म करतात. आमच्या जिममध्ये तर मशीन नाही आहे त्यामुळे आम्ही जो साईड चेस्ट आहे ती डंबेलवरती परफॉर्म करतो. त्याच्यामध्ये पण सिम्पली आहे एल्बो आत ठेवायचे आणि स्ट्रेट डंबेल खाली आणायचे आणि याला त्यामुळे अल्टरनेटिव्ह मारले डंबेल फ्लाय. आता तुम्ही बघ बाकी ठिकाणी तुम्ही मशीनवर हे केलं. ॲक्च्युली मशीन फ्री नव्हती तिथं सेट मारा होते शोल्डरचे त्यामुळे आम्ही डंबेलवरतीच परफॉर्म केला फ्लॅट बेंचचा. आणि एक लक्षात ठेवा आता तुम्ही बोलाल आम्ही अल्टरनेट सेट नाही मारला तर चालेल का. सगळ्यात मेन गोष्ट हे आहे की आता ही जी व्हिडिओ बनते ही वीक 11वीची बरोबर. वीक 11 म्हणजे थोडा मसलमध्ये थोडासा आपला इम्प्रूव्हमेंट झालेली आहे त्यामुळे आम्ही थोडा अजून मसलला डॅमेज करायचा प्रयत्न करतो. तुम्ही बिगनर असाल तर तुम्हाला हा वर्कआउट तुमच्यासाठी नाही आहे. बिगनर असेल तर बिगनरसाठी आम्ही व्हिडिओ ऑलरेडी बनवले आहेत तर तुम्ही चेक करू शकता आणि तिथून वर्कआउट चालू करू शकता. डायरेक्ट इथून वर्कआउट चालू करू नका कारण हे सेट बिगिनरसाठी नाही आहे. हे सेट ॲडव्हान्स आहे हे लक्षात ठेवा. आणि याची तुम्हाला स्टॅमिना पण खूप गरजेचं आहे. जाऊ दे चला त्याच्या पुढचा व्हेरियंट घेतला आपण क्लोज ग्रिप चेस्ट प्रेस युझिंग प्लेट. याच्यामध्ये पण तुम्हाला एल्बो जेवढे 8 ठेवायचे आहेत आणि प्लेट तुमच्या पूर्णपणे चेस्टच्या वरती गेली पाहिजे. आणि याला अल्टरनेट आपण घेतला कॉलिफोर्निया प्रेस युझिंग प्लेट. त्याच्यामुळे पण तुम्ही लक्षात ठेवा हा चेस्टसाठी पण सेट आहे आणि बॅकसाठी पण सेट आहे. जर बॅकसाठी चेस्ट परफॉर्म करताय तर तुमचा एल्बो बाहेर पाहिजे आणि चेस्टसाठी परफॉर्म करताय तर एल्बो आत पाहिजे. हा डिफरन्स आहे. हा डिफरन्स लक्षात ठेवा. कित्येक जणांना कन्फ्युजन हा होतो काही चेस्ट मारताना बॅकवरती प्रेशर येतो आणि चेस्ट होता जर बॅकवरती प्रेशर येत असेल तर तुमचा एल्बोची पोझिशन चुकते. एल्बो तुमचा आत राहायला पाहिजे एक लक्षात ठेवा. हा वर्कआउट तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला जर काय वाटत असेल ना तर आम्हाला कमेंटमध्ये सुचवा. थँक्यू.
त्याला आपण 3 प्लेटर काय खातो त्याला बघू काय बसू जाऊ काय बसू जाऊ आपण आम्ही पण तेव्हा त्याच्यावर काही त्याच पाहिजे गोदरीच्या तू सध्या तुला आजारी पडले पैसे काढा तर खूप मागवतो Thank you for watching. Follow for more videos and like and subscribe.